पाणी टंचाई विरोधात म्हाडा रहिवाशांचा महापालिकेवर मोर्चा। विरारमधील म्हाडा कॉलनीत पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून या विरोधात रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। पाणी पुरवठा कमी दाब, स्मशानभूमीची अपुरी सुविधा आणि खेळाच्या मैदानाच्या वापराबाबतच्या समस्यांमुळे सुमारे 9,500 घरधारकांनी एकत्र येत वसई विरार महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला। मोर्चा दरम्यान नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत आपल्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली। त्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाची महापौर अजय पाटील आणि महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली। या बैठकीत पाणी टंचाईसह विविध नागरी प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले। नागरिकांच्या मागण्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात प्रश्न कधी मार्गी लागतात याकडे आता म्हाडा कॉलनीतील हजारो रहिवाशांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात विरार। माझं नाव शिवाजी कल्याणकर, मी बिल्डिंग नंबर 4 मध्ये राहतो, म्हाडा वसाहत मध्ये। हा जो आमचा मोर्चा होता तो आमच्या विविध समस्या होत्या। पाणी प्रश्न, महानगरपालिकेने नियोजित स्मशानभूमीचा प्लॅन केला होता। आमच्याकडे खेळाचं मैदान नाही, 9,500 घरांचं वस्ती आहे, तिथे खेळाचं मैदान आहे पण ते महानगरपालिकेच्या ताब्यात असल्याने त्यामध्ये आमच्या मुलांना खेळता येत नव्हतं। अशा विविध समस्यासाठी आम्ही आज तिकडे मोर्चा काढला होता। या मोर्चामध्ये आज महापौर साहेबांच्या सोबत मीटिंग झाली। महापौर साहेब आज सकारात्मक प्रतिसाद दिला आम्हाला त्या गोष्टीबद्दल, कारण आमच्या मोर्चाचं रूप इतकं मोठं होतं की खूप मोठ्या प्रमाणात आमची लोकसंख्या जमा झाली होती। ज्या आम्ही अपेक्षित केलं होतं त्याच्याही पेक्षा जास्त लोक आली आणि आजचा मोर्चा आमचा यशस्वी झालेला आहे। महापौर साहेबांनी आम्हाला पाण्याच्या संदर्भात सांगितलं की झोनिंग पद्धत बंद करून तुम्हाला आम्ही डेली पाणी देतो, फक्त जे पाण्याचे आतमधलं डिस्ट्रीब्युशन आहे ते महानगरपालिकेच्या ताब्यात येत नसल्यामुळे ते तुम्ही तुमच्या सोसायटी मार्फत करून घ्या, पण पाणी आजपासून महानगरपालिकेकडून जितकं आम्हाला हवं आहे त्या पद्धतीने ते सोडण्यात येणार आहे। आणि दुसरी गोष्ट स्मशानभूमीची होती। स्मशानभूमीबद्दल साहेब बोलले की स्मशानभूमी ही डीपी प्लॅन मध्ये आहे, जर अजून तो डीपी प्लॅन मंजूर नाही झालेला त्याच्यावर अजून ऑब्जेक्शन नो ऑब्जेक्शन प्रोसेस होणार आहे। त्यामध्ये जर तुम्ही ऑब्जेक्शन प्रोसेस मध्ये जर तुम्ही ऍप्लिकेशन केलात तर तो डीपी प्लॅन मधून आम्ही चेंज करू शकतो, पर्यायी जागा तुम्ही सांगा। तर आम्ही त्यांना सांगितलेले आहे की आमचं जे टोटल म्हाडाचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यातील 30% जागा म्हाडाने महानगरपालिकेला हँडओव्हर केलेली आहे। त्यामध्ये आमच्याकडे एक याचा पाण्याचा पॉन्डचा एक प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाजवळ ती स्मशानभूमी शिफ्ट करावी अशी आम्ही त्यांना मागणी केली। तर साहेबांनी सांगितले की जर तिथं शक्य होत असेल तर तेही मी मंजूर करून ती स्मशानभूमी मी शिफ्ट करायचा प्रयत्न करतो म्हणून सांगितलेलं आहे। खेळाच्या मैदानाबाबत ज्यावेळी आम्ही साहेबांना विचारलं त्यावेळी साहेबांनी सांगितलं की खेळाचं मैदान हे अल्टरनेट डे साठी कसं उपलब्ध करता येईल किंवा त्यातील कुठला भाग तुम्हाला देता येतोय का, या तांत्रिक गोष्टी तपासून त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना तसा आदेश दिलेला आहे की तुम्ही काही गोष्टी चेक करा आणि त्यांना देता येत असेल तर त्यातला थोडा भाग देता येईल किंवा जे अल्टरनेट डे उपलब्ध करून देता येत असेल तर त्या पद्धतीने द्या। दुसरी गोष्ट आम्ही बससाठी मागणी केली होती। आमच्याकडे बस लोकांच्या प्रवासासाठी रिक्षाने जावं लागतं, त्याचे दर पण जास्त आहेत, तर त्यासाठी त्यांनी सांगितलं की आता नवीन बस येणार आहेत एसी बस, त्या बस आल्यानंतर आम्ही तुमच्याकडे बसची मागणी वाढलेली आहे त्याप्रमाणे बस पण देऊ तुम्हाला आणि तो पण तुमचा प्रश्न मार्गी लावू असं त्यांनी सांगितलेलं आहे। आज महापौर साहेबांनी खरोखरच सकारात्मक भूमिका देऊन आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे प्रतिसाद दिला की तुमच्या मागण्या आहेत आणि जो तुम्हाला अम्युनिटीज आहेत, ज्या नागरिक म्हणून तुम्हाला अम्युनिटी द्याव्या लागतात त्या आम्ही महानगरपालिकेकडून देण्याचा प्रयत्न करतो म्हणून सांगितले। त्याबद्दल आम्ही समस्त म्हाडा रहिवाशांतर्फे सर्व महानगरपालिका अधिकारी आणि महापौर साहेबांचे पण आम्ही आभार मानतो। तसेच आमचे सर्व सदनिकाधारक आज इतक्या मोठ्या संख्येने आले त्यांचेही आम्ही म्हाडा संकुल समिती। माझा शुभ नाव कृष्णा देवाडिगा, विरार पश्चिम म्हाडा बोलिंग प्रकल्प, कमीत कमी 9,500च्या बस्ती आहे इकडे, फ्लॅट्स आहे। याच्यामध्ये आम्ही मागणी केला होता पाणी पुरवठा होत नाही रेग्युलर बेस महानगरपालिका आणि स्मशानभूमीच्या इकडे आम्हाला तोपून गेला म्हणजे म्हाडाचा प्रोजेक्ट आहे म्हणून तो रद्द करण्यासाठी जो मागणी आम्ही ठेवलं होतं तो आता आम्ही महापूरला दिलाय आणि आमच्या कमीत कमी 1000 ते 1200 लोक जनसंख्या इकडे रहिवासी जमा झाले। या गोष्टीचा आम्हाला एक पॉझिटिव्ह भेटलेलं आहे। आता पुढे महानगरपालिका काय करतात तो आम्हाला बघायला लागेल। आता प्रेस नोट आम्ही मिनिट्स ऑफ मीटिंग मागितले आहेत, तर आज संध्याकाळी पर्यंत
देतो म्हणून आश्वासन ते दिलंय. आता पुढच्या दिवशी आम्ही माझ्या सहयोगी शिवाजी कल्याणकर ते तुम्हाला बोलणार आहे.